सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंच प्राण, सारा अंधारच प्यावा। सोशल साईटवर अनेक जोक्स फिरत असतात आणि त्यात एकेकाळी रजनीकांतच्या जोक्सनी प्रचंड धुमाकूळ माजवला होता। त्याची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे या रजनीकांतला या जोक्समध्ये लाजवणारी व्यक्ती होती मकरंद अनासपुरे। काहीतरी अचाट काम करून रजनीकांतलाही अचंबित करण्याचं धाडस या जोकमध्ये चर्चिलेलं राहायचं आणि हे जोक्स अतिशय लोकप्रिय होते। पण जोक पुरताच नव्हे, आमच्या विदर्भवासियांसाठी मकरंद अनासपुरे यांनी खरोखरच अचाट कामगिरी केली आणि चित्रपट, मालिका किंवा नाटकातला त्यांच्या अभिनयापलीकडची ओळख त्यांनी आम्हाला दाखवून दिली किंवा आमच्या मनापर्यंत पोहोचवली। निश्चितच आम्ही आमच्या सगळ्यांच्या आभाराला ते पात्र आहेत। मी इथे निमंत्रित करतो मकरंद अनासपुरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी। नानांचा मला फोन आला आणि मला म्हणाले, अरे ते फार आत्महत्या आणि ते वाढत चाललंय प्रकरण, जरा काही आपण पैशांची मदत करू त्यांना, तर तू जाऊन गपचूपपणे पैसे देऊन ये। मी म्हटलं असं नको, असं करायचं असेल तर मी नाही करत, तुम्ही स्वतः येणार असाल, त्यांच्या हातात तुम्ही देणार असताल पैसे, तर म्हणलं आपण करू। बरं म्हणले। शहरामध्ये 15,000 रुपयाचं बूट घेणारा माणूस आहे, मी पाहिले। 5,000 रुपयाचं शर्ट घेणारा माणूस आहे। काल एका दुकानाच्या उद्घाटनाला गेलो होतो, येता येता त्यांनी मला दाखवलं, कपड्याचं दुकान होतं। 2,000 रुपयाचं शर्ट आहे म्हणले, सर बघा ना कसा आहे कसा आहे। म्हणले एक शर्ट 2,000चा, हेक्टरी मदत 1,500ची। म्हणलं ह्यातले 500 कमी करावं लागतील ना। 2.5 एकराला 1,500 रुपये। सोयाबीनची पिशवी केवढ्याला? 2,500 रुपयाला। एका एकरात, एका हेक्टरात किती लावायचे? 3 लावायचे, 7,500 तेच झाले। 20-22 हजार रुपये पेरणीचे झाले, 30,000 रुपये खर्च, मिळाले किती? 1,500। म्हणलं हे आपल्या जगण्याला काय, आपला गिल्ट आहे ना, माझ्यासारख्या माणसाचा अपराध आहे, मला स्वतःला अपराधी वाटतं। ही काही मी मदत केलेली नाही, काहीच केलेली नाही, हे माझ्या अपराध फेडण्याचं काम चालू आहे। की तिथनं आला असून तुला दिसतच नाहीये तिथे काय चाललंय, असं त्या अपराधी भावनेपोटी काही केलंय मी। आणि हा अपराध भयंकर अस्वस्थ करतो अलीकडे। आमची सिनेमाची दुनिया मस्त एकदम, काय तिथं टेन्शन नसतं, पिक्चरची पार्टी बिर्टी मस्त असते, AC हॉल बिल सगळं, आम्ही जेवतो खावतो। काय काय खाणार, व्हेज नॉन व्हेज, काय वेगळं काय, तुम्हाला स्टार्टर आधी हवे असतील तर ते, अशी काहीतरी दुनिया आहे। आणि आम्ही म्हणलं की असंच आहे जग मग सगळीकडंच। पण हे असे मित्र असतात, त्रास देणारे, चावणारे, दंश करणारे। मग मी म्हणलं नानांना की ह्या निमित्ताने एक लोक चळवळ तुम्ही आलात तर होऊ शकते, कारण तुम्ही तेवढे मोठे आहात। मग आमच्या मुंबईतल्या काही मित्रांना आवाहन केलं, काही जणांनी मदत केली, काही संवेदनशील मित्रांनी मदत केली। आमचे एक शंकर पवार नावाचे मित्र आहेत,
3 दिवस झाले माझी ओळख झाली त्यांची. 3 दिवसापूर्वी मी बसलो तर मी म्हणलं असं असं आम्ही चाललोय मराठवाड्यात विदर्भात. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोरांनी 6 चेक दिले मला. आणि काल त्यांनी शरद शेलारांबरोबर 500 साड्या पाठवल्या. म्हणले हे घेऊन जा. मग आमच्या लक्षात आलं की मदत करू शकतात ना, बरेच जण करू शकतात. फक्त ती योग्य ठिकाणी जाणं, योग्य माणसाला पोहोचणं. कारण आपल्यापेक्षा तर काही कोटीची मदत सरकारकडनं येते ना, ती पोहोचतच नाही. म्हणलं चला मग आपणच जाऊ घेऊन आणि आपणच बघू, आपणच देऊ, आपल्याच हाताने देऊ. 2 जिल्ह्यातले आहेत हे, यवतमाळ आणि वर्धा. आता मला वाटतं 3 जिल्हे राहिलेत, अमरावती, अकोला आणि बुलढाणा, वाशिम. 4घांचा कार्यक्रम करायचा आपल्याला सगळ्यांना मिळून. आता नुसतं ऐकायचं नाही किंवा नुसतं बसायचं नाही किंवा नानांकडनं ह्या पुढं काहीच मागायचं नाही. तुम्ही दिलं ते पुष्कळ आहे. आता आम्ही आमच्या खिशात हात घालतो, आपण सगळेजण घालूया. आपण जिवंत असल्याचं हे एकमेव लक्षण असेल असं मला वाटतं. तर आपण सगळे मिळून, आता काल योगायोगानं क्रांती दिन पण होता आणि क्रांतीवीरचे नायक पण होते, त्यामुळे सुरुवात जोरदार झाली. आता त्यांनी खरं तर ठिणगी पेटवलेलीच आहे, त्याची मशाल आपण सगळे मिळून करूच. आणि ही मशाल माणुसकीची आहे, ही मदतीची आहे. टिकल्याची पाकिटं विकणारा माणूस म्हणतो काय करता तुम्ही? बिझनेस करतो. आणि अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कधी म्हणायचं मी बिझनेस करतो? ही दुरावस्था आहे, हे दुर्दैव आहे. आणि त्यातल्या त्यात अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठीच हे दुर्दैव आहे. आपला हा मेळा त्यांच्यासाठी आहे, अल्पभूधारक कोरडवाहू, पावसाची वाट बघत बसणारे. एक बैल मिळाला ते एक बैल आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपणारे, नांगरट करणारे, अशा माणसांसाठीचा आपला हा मेळावा आहे. आणि आपण सगळे मिळून करूया. खेड्यातल्या खोपटात गेलं तर कुणी आपल्याला खायला देतं ना. खेड्यातला माणूस आला शहरात तर वानवळा घेऊन येतो, आमच्याकडे वानवळा म्हणतात. काहीतरी टहाळ आण हरभऱ्याचा, काहीतरी भाजी आणा. आम्ही शहरातनं वानवळा घेऊन आलो आज, आमचंही ते कर्तव्य आहे. 120 रुपयाची तूर डाळ घेतो ना आम्ही, विचारत सुद्धा नाहीत आम्ही फक्त इज इट ब्रँडेड एवढंच विचारतो. हो 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 ब्रँडेड. कुठल्याही शीतपेयाची प्रतवारी करता येत नाही, हमी भाव ठरवता येत नाहीत. गवार विकणारी माऊली दिसली केवढ्याला दिली? 10 रुपये पाव. काय सोनं लावलं का? 5 रुपयाने दे. ही सवय लागली आपल्याला. ब्रँडेड दुकानात गेलं तर म्हणता येतं का? काय 10,000 5,000ला देते, बाहेरच हाकलेली तिथनं. तसं काही करता येत नाही. पण ही मानसिकता बदलणं ही आजची गरज आहे. नाही तर होऊ घातलेल्या अराजकाची ही नांदी आहे. एक कळकळीचं आवाहन समस्त शेतकऱ्यांना. तिडके सावकारावर धावून जाणारा डेबूजी या भूमीतला आहे आणि आपण सगळे त्यांचे वारस आहेत. निरक्षर असून समाजाला शहाणपण शिकवणाऱ्या गाडगे महाराजाच्या भूमीतले आपण लोक आहेत. एकदा एक ज्ञानी माणूस पहाटे नदीमध्ये सूर्याला अर्घ्य देत होता. ते गाडगे महाराज म्हणले काय करताय तुम्ही? सूर्याला अर्घ्य देतोय. बर. मग त्यांचे शेजारी उभं राहून ह्यांनी असं सुरू केलं. तो म्हणला असं का करताय तुम्ही? माझ्यासारखंच कशामुळं करायला लागलात तुम्ही? नाही ते म्हणले तुम्ही वेगळं काम करताय, मी वेगळं. काय? मी इथून माझ्या शेताला पाणी देतोय. ते म्हणले अरे इथून तुझ्या शेताला कसं पाणी जाईल? मग हे म्हणले तुझ्या सूर्याला कसं पाणी जातंय? माझं शेत इथंच आहे. अशा भूमीतले आपण लोक आहोत. ही विदर्भातली भूमी सुपीक आणि संपन्न, जोंधळे फेकले तर पटकन पीक घेऊन यायचं अशी माती आहे.
रासायनिक शेती करा 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 म्हणत आम्ही अर्धी नापीक करून टाकली. आता जमिनीची तब्येत बघणंच आहे, त्याला इलाज काय. ही परिस्थिती अवघड आहे. पण जन्माला आले न मेले फुकटचा हेलपाटा असा आपला हेलपाटा होऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आपण सगळे जर समंजस असू, आपण सगळे जर जिवंत असू, जगन्नियंत्यांनी दिलेला विवेक आणि विचार यांचे अवयव जर आपल्या कुठे शरीरात असतील शिल्लक, तर आपण सगळे मिळून हा भार उचलूया. व्हॅलेंटाईन डे आपल्याला साजरा करता येतो. अर्ध्या जणाला माहित नाही काय भानगडे व्हॅलेंटाईन. काय नाही, गुलाब द्यायचा रे पोरीला. एक शेतकरी दिवस साजरा करू, कारण ते आपले आहेत. इंग्लंडच्या राजघराण्यात कोण पैदा झालं हे शहरात माहीत असतं, मेट्रो सिटीज मध्ये. पण मला म्हणते तुमच्या विदर्भात. मी म्हणतो एक मिनिट, मी मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये असे असे जिल्हे आहेत. माझ्या शेजारी खानदेश येतो, खानदेशाला लागून मग विदर्भ सुरू होतो. विदर्भात एवढे एवढे जिल्हे आहेत. मग पुढचं बोला म्हणतो मी. आणि इंग्लंडच्या राजघराण्यात काय झालं, प्रिन्स ड्यूकला हे झालं, प्रिन्स चार्लला एडिंबर्गला हे झालं, त्याला ते झालं, सगळं माहिती. अपडेट, अप टू डेट नॉलेज. आणि मग सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्याचं काय. सारे शेतकरी माझे बांधव नाहीत का. ही वेदना प्रत्येकाच्या अंतरंगात उमटावी म्हणून आम्ही ही थोडीशी धडपड केलेली आहे. ही सुरुवात आहे. आता यानंतर पुन्हा जनमंचच्या उरावर बसणार आम्ही. जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये आपल्यातली माणुसकी पेरूया आणि हे पडणारा आभाळाचा मांडव सावरता आला तर सावरूया. कारण तो पडेल आता लवकर, जास्त काळ टिकायचा नाही जर असंच चालू राहिलं तर. पण जोपर्यंत नाना पाटेकर आहेत, नाना पाटेकर हा काही माणूस नसतो, ही वृत्ती असते. जोपर्यंत ही वृत्ती आहे तोपर्यंत तो मांडव काही पडायचा नाही. त्याबद्दल आपण निश्चिंत राहूया. नानांना एवढंच म्हणावंसं वाटतं की तुमचा हा ज्ञानरूपी आणि दानरूपी वसा घेऊन आम्ही तुमचा वारसा पुढे चालू प्रयत्न करू आम्ही. आणि आपण सगळ्यांनीही हे म्हणायला काहीच हरकत नाही. हळहळण्याच्या पलीकडेही काहीतरी करता येतं हे आपल्याला समजलं पाहिजे. येतं की. पण त्या डार्विनच्या सिद्धांतानुसार पूर्वी शेपूट होतं माणसाला, ते काळाच्या ओघात नष्ट झालं. कारण काय, तर त्याचा वापर झाला नाही. तर आपण मेंदूचंही असं करत गेलो तर तसंच होईल गाड्या. हो, काही काळाने आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या फक्त सोशल मीडियावरच येतील. आणि आपल्याला इतकं माहीत असेल ना, रडका चेहरा कसा पाठवायचा, हसरं कसं काय, आणि त्याच्यावर खूप व्यक्त होतात लोक. तर आता सोशल माध्यम आहेत. आता आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले लोक आहोत. ते एकमेकांपर्यंत निदान हा निरोप पोहोचूया की खूप बांधव आहेत. आणि ह्या आपल्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसूच नाहीये, मी बघतोय ते. पण आपण सगळे मिळून जेवढं जमेल तेवढं नेटानं हा चांगला कार्यक्रम, हा चांगला उपक्रम पुढे नेऊया. पुढच्या वेळेस जनमंचाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की आपल्याला जे काही शक्य असेल तेवढी मदत आपल्या बांधवांना करूया. त्यांच्या वारसांना मदत करायची वेळ यावी यासारखा लाजिरवाणा प्रसंग नाही. आता त्यांच्या वारसांना मदत करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये याची आपण काळजी घेऊया. आणि आजच्या ह्या उपक्रमात ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी आवर्जून जनमंचशी संपर्क साधावा. आज इथे येऊन व्यक्त होण्याची संधी मिळाली याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. यानंतर ज्या क्षणांची आपण वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपलाय. पण एक औपचारिकता म्हणून छोटीशी ओळख करून देतो. रायफल शूटिंगमध्ये अचूक नेमबाजी करणारे किंवा दुर्गा भागवत किंवा नरहर कुरुंदकर हे समाजाला झापत असत.
कान पकडण्याची किंवा कान टोचण्याची जी ताकद काही लोकांमध्ये होती, त्या लोकांचा वारसा सांगणारा शेवटचा माणूस म्हणजे नाना पाटेकर. मला वाटतं सच्ची मुच्ची बारिश जरी आली नाही तरी चालेल, पण त्याची आशा घेऊन येणारा हा धृष्टद्युम्न बारिशकर आपल्याला नक्कीच भावून जाणारा आहे. धन्यवाद. कोणीतरी अशी कामं करायलाच पाहिजेत, नाईलाज आहे. काही हंबरडा फोडणारे असतात, काही खांद्यावर घेऊन शेवटापर्यंत घेऊन जाणारे असतात. नाईलाज आहे. त्या गोष्टीला समारंभ असं आपण संबोधन करू शकत नाही. टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये ह्या गोष्टी वाचल्यानंतर, सोशल मीडियाशी माझा काही फारसा संबंध नाही आहे, पण टी व्हीवर ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी खूप त्रास होतो की आपण तो खांदा नाही होऊ शकत. दुर्दैव आहे आपलं हे. पण निदान जेवढं जमेल तेवढं आपल्याला, प्रत्येकाला, कोणा किती पैशाची कुवत तुमची किती आहे हा प्रश्नच नसतो. मनामध्ये ही भावना रुजणं हे फार महत्त्वाचं आहे. सरकारवर टीका करणं सोपं असतं. वेळही आपल्याला खूप असतो, त्यांच्या उणीवाही त्यांनी खूप टाकून दिलेल्या असतात. पण मला असं वाटतं की तो विरोधी पक्षाला ते ठेवून देऊया आपण त्यांच्यासाठी तो विषय. आपल्याला जे जमेल ते आपण करूया. मनापासून सांगतो की मला खूप त्रास होत होता म्हणून इथे आलो. हे चेहरे माहितीच नव्हते, हे अदृश्य होते सगळे. माझी मुलगी जर का माझ्या जावयाने आत्महत्या करून जर माझ्या घरी आली असती आणि सतत तिचं फटफटीत कपाळ मला पाहावं लागलं असतं तर माझं काय झालं असतं? त्याच्यासाठी ती मुलगीच असायला हवी का? ही माझी मुलगी नाही का होऊ शकत? मग ते आपण माझी मुलगी आजपासून असं मी समजतो आणि मग तिच्या प्रती माझं असलेलं सगळंच कर्तव्य. तिचा दादला नाही मी आणून देऊ शकत, पण निदान मी तिच्या डोक्यावरनं हात फिरू शकतो. पाठीवर एक आश्वासक हात असेल, तिला जगावंसं वाटेल असा माझा वावर तिच्या भोवती असावा. माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा. आपण सगळ्यांनी मिळून हे जर केलं तर हे चित्र असंच नाही राहणार, बदलेल. एरवी कधी माझ्या गळ्यात औंढे नाही येत रे, पण हे फारच एका वेळी काल 112, आज ह्या मुली. नाही त्रासदायक अशी फटफटीत कपाळं बघणं त्रास नाही होत? यातली मुलगी एखादी मी असतो, माझ्या मुलाला वाढवायचं असतं, त्याला मला नीट वाढवता आलं नसतं तर मुलगा एखादा हातामध्ये बंदूक घेऊन जंगलाच्या दिशेनं धावत गेला असता, नक्षलवादी झाला असता, तुम्ही काय केलं असतं? आपणच तयार करतोय अशा पद्धतीनं विद्रोही मंडळी. मला मुळातच जगण्याचाच अधिकार तुम्ही हिरावून घेत असाल तर मी करायचं काय? सरकारने दिलं नाही अशातला भागच नाही, पोचतच नाहीये. मग मधल्या एखाद्या त्या माणसाची मानगूट आम्ही कधी धरायची? धरायला नको का? आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत म्हणून निर्लज्जासारखे आमचे काही मंत्री, माजी मंत्री करोडोंची मालमत्ता घेऊन बसलेले, त्यांना दिसत नाही का हे? फडणवीस हा माणूस अतिशय छान आहे अशी माझी श्रद्धा आहे. मला असं वाटतं हा माणूस खरंच काहीतरी करेल. मी कुठल्याही पक्षाचा नाही, मला कोणाचीही भलामण करण्याची गरज नाही. पण मला जर तुम्ही जगूच देत नसाल तर मी काय करायचं? 10 वेळा मी हा प्रश्न तुम्हाला विचारू, 11व्या वेळी आम्ही आमचे निर्णय घेतले तर मग तुम्ही त्याला पुरेपूर उठू शकाल का? असा प्रश्न मी विचारतो. फारच तुटपुंजा प्रयत्न आहे हा.
मला माणूस म्हणून जिवंत राहायचं आहे, म्हणून मला काहीतरी कुठेतरी त्रास होतोय, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. खरं सांगतो, मला आता मुंबईमध्ये जाऊन पुन्हा नव्यानं काम सुरू कसं करायचं हा प्रश्न पडलेला आहे. हे चेहरे झोपू देणार नाही, स्वस्थ बसू देणार नाही. कायमस्वरूपी याचं काहीतरी उपाय शोधायला पाहिजे आपल्याला. आणि मला एकट्याला ते शक्य नाही. मकरंद आणि मी किंवा आम्ही सगळे, आपण सगळ्यांनी मिळून सहज शक्य आहे. आपण हे करूया, खरंच करूया. झालेलं नुकसान आपण नाही भरून काढू शकत, पण होणारं टाळू शकतो. ते टाळूया आपण. देवासारखी माणसं मला आयुष्यभर भेटली, त्यामुळे मला कधी देवळात जाण्याची वेळ आली नाही. मनापासून मला असं वाटत होतं की याचा एक समारंभ होऊ नये. आपल्याला जिथे वाटतं तिथे ते पैसे पोचावेत आणि ते पोचल्यानंतर निदान मला बरं वाटेल. हे माझ्यापुरतं मर्यादित होतं. मकरंदमुळे मी म्हटलं ठीक आहे, मी 2 दिवस काढतो आणि येतो. पण आता मला असं वाटतं की ते 2 दिवस पुरेसे नाही आहेत. वर्षातला खूप काळ इथे दिला पाहिजे, खूप. आणि त्यातून काहीतरी उपज निश्चितच छान असेल. निदान ह्या मुलांची शिक्षण, केवढीसं ते पिल्लू आहे, केवढी लहान मुली आहे ती. सगळ्याच ह्या माझ्या मुलांच्या वयाची आहेत सगळी, त्यांच्यापेक्षाही लहान आहेत. आपण ह्या सगळ्यांना आपली मुलं म्हणून घेऊया. आपल्या सगळ्यांकडे सगळ्यांनाच माहिती असतं आपण भविष्याची चिंता म्हणून खूप काहीतरी संचय करून ठेवतो. आपलाच आपल्यावर विश्वास नसतो. तो एकदा ठेवल्यानंतर आपला हात आपोआप खिशात जातो. मग आपण ते द्यायला तयार होतो. उद्या माझ्याकडे काय नसतील तर ही माझी लेकरं 2 मला चतकोर घालतील याची मला खात्री आहे. त्यामुळे मी हे कोणाला देत नाही आहे. ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. उद्या मी म्हातारा झालो की मी जाईन तिच्याकडे जेवायला आणि ती वाढेल याची मला खात्री आहे. ही मुलं अशीच नाही राहणार. फक्त आज गरज आहे ती आज त्यांची गरज आहे ती आपण भागूया. आणि उद्या ही वेळ येणार नाही याची काळजी घेऊया. कोणाचेही मी आभार मानणार नाही. तुम्ही इथे आलात, मीडियाचे सुद्धा मानणार नाही. तुम्हाला बोच असेल, सल होत असेल, कुठेतरी त्रास होत असेल तर हे पोचवा. खरे तर ते चेहरे इथे पाहिजे होते. त्यांचे चेहरे तुम्ही दाखवलेत तर ते जास्त पोचेल. मदत हा शब्द मनातून काढून टाका. आपली गरज आणि आपली जबाबदारी म्हणून आपण हे करूया. आम्ही आहोतच हे मरेपर्यंत. आता हे काही संपणार नाही. जनमंच ह्या संघटनेमार्फत शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेहमीच त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो. या शेतकऱ्यांच्या समस्या जवळून समजून घ्याव्या आणि त्या प्रभावीपणे कशा सोडवता याव्या यासाठीच जनमंचने 2 वर्षाआधी शेगावजवळील एक गाव 13,000 वस्तीचं पहुरजिरा नावाचं हे गाव आम्ही दत्तक घेतलं आणि 2 वर्ष या गावात आम्ही काम करतो आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिरं आम्ही तिथे घेतली, तिथे दारूबंदी केली. हे काम करत असताना आम्ही त्यांच्या समस्या समजून घेत होतो. आणि जेव्हा असं लक्षात आलं की अनेक वर्षापासून शेतकरी या विदर्भाच्या भागात आत्महत्या करत आहेत, सरकार तुम्हाला मदत करो अथवा न करो पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, हाच संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम अशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे. मी श्री नाना पाटेकर आणि श्री मकरंदजी अनासपुरे यांनी हा जो निधी गोळा केलेला आहे, ज्याच्यामुळे आज हा कार्यक्रम घेता येतोय. मुंबईकरांनी आपल्याला जी साथ दिलेली आहे विदर्भाला, आपल्या या शेतकरी परिवारांना, याच्याबद्दल माझ्याजवळ त्यांना धन्यवाद देण्यासाठी शब्द नाही आहेत, अपुरे पडतात आहे. मला वाटतं की आपण याच्यातनं खूप काही शिकलो आणि यापुढे ही चळवळ आम्ही मोठ्या प्रमाणात उभे करू आणि तुम्ही जे सुरू केलेलं कार्य आहे ते आम्ही समोर नेऊ याची आम्ही तुम्हाला हमी देतो.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सुंदर चित्रपट गोष्ट छोटी डोंगरा एवढी या कलाकृतीतून एक अस्वस्थता मकरंद अनासपुरे यांच्या मनात निर्माण झाली. ती अस्वस्थता नाना पाटेकर यांच्यापर्यंत पोहोचली आणि या अस्वस्थतेतूनच हा निधी उभा झाला. म्हणूनच या निधीमागे जे प्रमुख कारण मानलं जावं ते म्हणजे श्याम पेटकर. श्याम पेटकर या कार्यक्रमामागे नेमकी काय भूमिका आहे ते विशद करण्यासाठी इथे येत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात श्याम पेटकर. शेतकऱ्यांच्या अश्रूंचे संदर्भ अजूनपर्यंत नेमके कोणालाच कळलेले नाही. हत्तीच्या दृष्टांतासारखं झालेलं आहे. शेतकरी कशाला मरतो? शेतकरी कर्जामुळे मरतो, शेतकरी नापिकेमुळे मरतो, शेतकरी अवर्षणामुळे मरतो, शेतकरी दारूच्या व्यसनामुळे मरतो, शेतकरी गावांचा सत्यानाश झाला म्हणून मरतो. परवा आपल्या देशाचे कृषी मंत्री म्हणाले शेतकरी प्रेम प्रकरणामुळे मरतो. पण अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणजे ज्याच्या हातात कान लागला तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे. अश्रूंचे संदर्भच कळलेले नाही. आयुष्याचं हसं झालेलं आहे आमच्या. पण त्या अश्रूंचे संदर्भ या लोकांना कळले मुंबईच्या आणि ते मदत घेऊन आले. त्या दुःखाची जाणीव करून द्यायला हा कार्यक्रम आहे आणि मग आपण काय करायचं हे ठरवायला हा कार्यक्रम आहे. गाव छोटंसं असलं, खूप लहान गोष्ट आहे. चमचाभर मातीमध्ये 1,00,000 जीवाणू असतात. त्याच्यामुळे पाऊस पडलं की त्याच्यात मातीचा सुगंध येतो. आता 10,000 पर्यंत तो काउंट आलेला आहे. 10,000च्या खाली उतरला. त्याच्यामुळे पाऊस पडला की दुर्गंधी सुटते. चमचाभर मातीमध्ये 1,00,000 जीवाणू असतात. त्याच्यामुळे पाऊस पडलं की त्याच्यात मातीचा सुगंध येतो. आता 10,000 पर्यंत तो काउंट आलेला आहे. 10,000च्या खाली उतरला. त्याच्यामुळे पाऊस पडला की दुर्गंधी सुटते. आम्ही माती मारली, आम्ही गावं मारली, कारण की आमची मती मारल्या गेली होती. मग माणसं मरायला लागली तेव्हा आम्हाला जाग आली. आमच्या लहानपणी तुम्ही पाहिला असेल की एक तो रेशमी किडा होता, तो कुंकवामध्ये ठेवायचो आपण. ते दिसतच नाही आता. तो किडा जेव्हा संपला तेव्हा आम्हाला काहीच वाटलं नाही. ती गोगलगाय संपली, मातीतून निघणारी गांडूळ संपले तेव्हा आम्हाला काहीच वाटलं नाही. त्यांचा मरणाचा आक्रोश आमच्यापर्यंत पोचलाच नाही. आता माणसं चुपचाप मरायला लागली. तरी देखील शहरातल्या लोक घराच्या वातानुकूलित घरापर्यंत तो आक्रोश अजून पोचलेला नाही नीटपणे. गावामध्ये नॉन रेसिडेन्शियल शहरी माणसं राहायला लागलेली आहे. गावामध्ये राहायची कोणाची इच्छाच राहिलेली नाही. आणि आम्ही स्मार्ट शहर वसवायला निघालेला आहे. आम्हाला स्मार्ट गावं वसवायची नाही. गावामध्ये रस्ते नेले, रस्त्यावरून गावात काय नेलं आम्हाला प्रश्न पडलेला आहे. सगळं गावातलं ओढूनच आणलं आम्ही बाहेर. तिथं माणसं ओढून आणली. माणसं राहावी अशी गावं निर्माण करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. गाव नसावे थिल्लर, गावाने जमवून ठेवू नये चिल्लर, गावाने जमवून ठेवावी सुकी लाकडे, ऐन पावसाळ्यात कोणी मेलेस तर. गावाने घालू नये भटुरड्यांना गाव भोजन, हाकावा डांगोरा पिटावा नगारा, गावात कोणी उपाशी आहे का हे आधी बघून घ्यावे, मग गावाने जेवावे, गाव खाते पिते असावे. असं एक खातं पितं गाव आम्हाला निर्माण करायचं आहे. या आधुनिक बाजारीकरणानं आणि व्यापारीकरणानं आमच्या खेड्यांचा सत्यानाश केला. पाणी आमचं राहते, आमच्या गावाच्या शेजारी वाहणाऱ्या नदीतलं राहते आणि ते आम्ही वापरायचं की नाही याचा निर्णय दिल्ली मुंबईत होतो. कशाला? दिल्ली मुंबईवाल्यानं पाणी पैदा केलं आमच्या गावाच्या शेजारी. त्याला किती पाणी पट्टी लावायची, किती पाणी कर लावायचा ते तहसीलदार ठरवतो. का? गावाच्या सरपंचांना नाही ठरवायला पाहिजे? गावाला किती वीज लागते हे गावाच्या सरपंचांना ठरवून गावामध्ये तेवढी वीज निर्माण झाली आणि उरलेली वीज देशाला दिली तर गाव संपन्न होईल ना. वीज आम्ही तयार करतो विदर्भात. हे सगळं फिरवायचं आहे. आणि मग ते कोणी फिरवायचं? मग सरकारनं फिरवायचं, प्रशासनानं फिरवायचं, पत्रकारांनी फिरवायचं, माध्यमांनी फिरवायचं की मी फिरवायचं? आमची जनमंचची भूमिका हीच आहे की आगामी पिढी आहे तो ये देखे की आम्ही लोकांना काहीच नाही केलं बा, नुसत्या समस्याच ठेवल्या आमच्यासाठी, त्याच्यावर उपाय नाही सांगितले, नुसते सांगितले नाही तर केले पण नाही असं वाटू नये. याच्यासाठी आम्ही
आम्हाला जे दिसते, जे करावंसं वाटते, जे चांगलं आहे असं आमच्या अंतर्मनातला आवाज सांगतो, ते करून आम्ही मोकळे होत असतो. धन्यवाद. कलाकार एका आदर्श गावाचं किंवा युटोपियाचं स्वप्न तर बघतच असतो आणि म्हणूनच तो म्हणतो, गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़दानी दे मौला, दो और दो का जोड़ हमेशा चार कहा होता है, सोच समझने वालों को थोडी सी नादानी दे मौला. विदर्भाच्या वाट्याला, विदर्भातल्या पोरांच्या वाट्याला गुडदानी किंवा इथल्या पक्ष्यांना दाणे मिळाले की नाही माहिती नाही, पण विदर्भाच्या वाट्याला दो और दो का जोड हमेशा चार नाही होता असं म्हणणारे अनेक नादान लोक आले आणि त्या नादानांमधलंच एक नाव आहे किशोर तिवारी. विदर्भातील शेती, शेतकरी, त्यांच्या समस्या आणि त्यांचा सखोल अभ्यास असणारे किशोर तिवारी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सदैव जागरूक असतात आणि झगडत असतात. ऐकूया विदर्भातल्या या शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती काय आहे त्यांच्याचकडून. मी टाळ्यांच्या कडकडाटात इथे निमंत्रित करतो माननीय किशोर तिवारी यांना. मला वाटते 2004 मध्ये जेव्हा मी विदर्भातली पहिली आत्महत्या जगासमोर मांडली, तर तेलंग टाकळीचा सरपंच रामदास अंबरवार यांनी आत्महत्या केली होती. 40 एकर शेती असणाऱ्या रामदास अंबरवारनी आत्महत्या केली आणि सरस्वती अंबरवार आज आपल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी हे त्या ठिकाणी आलेत पांढरकवड्याला. त्यांनी एक पॅकेज दिलं. नंतर 2004 नंतर विदर्भात 11,680च्या वर आत्महत्या झाल्या विदर्भात आणि महाराष्ट्रात तर 60-62 हजाराच्या वर आत्महत्या झाल्या. रात्री मला SMS एक व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्यांनी एक फोटो पाठवला होता. तो फोटो नव्हतं, ते एक पत्र होतं. अकोला जिल्ह्यातील मंगेश उमाळे यांनी पत्र लिहिलं. मी युवा शेतकरी आहे, मी शेती करतो, प्रामाणिकपणे करतो, शेतीत नापिकी झाली, संकट वाढलीत, असं लिहिलेलं आहे. त्यांनी अजून एक लिहिलं की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार फॅन आहे, मात्र परिस्थिती अशी आली आहे की मला आत्महत्या करावी लागत आहे. त्यांनी म्हटलं की माझी एक नम्र विनंती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या दारावर यावं. आणि त्यांनी शेवटी लिहिलं, पण त्यांनी एक वाक्य लिहिलं. त्या वाक्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही. त्यांनी म्हटलं पत्नीला की तू मला माफ कर, मी तुझ्या सोबत साथ देऊ शकलो नाही. काय चुकलं मलाही माहित नाही. कृषी संकट हे प्रमुख असं आहे की ग्रामीण भागात पैसे जाणं बंद केलं आहे. शेतीमध्ये 20,000 लावून 16,000 रुपये उत्पन्न होते, हे चांगल्या शेतकऱ्यांचं. काय काय सुरू तरी काय. मी इंजिनिअरिंग केलं, मॅनेजमेंट केलं, लॉ केलं, सोशल इंजिनिअरिंग केलं, सगळं केलं. नंतर गावात जेव्हा पाहिलं की राबरा पूर्ण परिवार रमत आहे आणि उत्पन्न तर खूप होत आहे, परंतु पैसे काही निघत नाही. ग्रामीण व्यवस्थेत आरोग्याच्या सोयी निघून गेल्या, शिक्षणाचं खाजगीकरण झालं, नोकऱ्या संधी सगळ्या आटून गेल्या, शेती तोट्याची झाली. आणि सरकार आता विचारते की आम्ही सत्यशोधन समिती लावतो. अशा सत्यशोधन समिती डझनावर झाल्यात आणि त्यांना आत्ता पैसे काढणं हे काय मरत आहेत आम्हाला समजत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातूनच निवडणुकीचा प्रचार सुरू केला होता आणि यवतमाळवरूनच. आणि त्यांच्या चाय पे चर्चाचा मी एक्सपर्ट होतो दिल्लीमध्ये. पण त्यांनी कबूल केलं होतं की तुम्ही जे बोलाल ते मी बोलणार, कारण तो असतो ना एक्सपर्ट, त्यांचाच माईक त्यांच्या ह्याच्यात असतो. तर त्यांनी म्हटलं की बा शेतीमालाला भाव देऊ, शेतीमालाला भाव असा देऊ की लागवड खर्च अधिक 50% नफा. दुसरं त्यांनी म्हटलं की बाजार शेतकऱ्यांना लुटतो ते लुटू देणार नाही. तिसरं म्हटलं की शेतीसाठी पैसा संपलाय तर सगळा पैसा सरकार उपलब्ध करून देईल. आता 15 महिने झाले, 2 बजेट आले. दोन्ही बजेटमध्ये या 2 गोष्टी सोडून सगळ्या आहे. सरकारच्या धोरणामध्ये परिवर्तन आणणारे लोक, ज्यांना लोक निवडून देतात, त्यांचा फोकस आम्ही राहिलो नाही. आणि इतके भूमिपत्र निवडून जातात.
कोण काही बोलत नाही. आपल्यावर जबाबदारी जास्त आली आहे. ज्यांना प्रतिभा आहे, ज्यांच्यावर समाज ऐकतो, जे समाजाला ठिणग्या टाकतात तिथे तुम्ही ठिणग्या टाका मशाली तर आम्हीच पेटू, परंतु मशाली पेटल्याशिवाय आता परिवर्तन होणार नाही. या सडक्या सिस्टीममध्ये जिथे 10-15 लोकांच्या साठी बजेटमधले अर्धे पैसे कर्जमाफीत चालले जातात आणि 70% जनतेला द्यायला पैसे नाहीत, शेतीसाठी पैसा दिला जात नाही, ज्याच्यावर सगळं जगाची इकॉनॉमी आता फूडवर टिकली आहे आणि अन्नदाते जर असे मारले गेले तर ही कोणाची साजिश आहे? बियाणावर एकात्मवाद, कीटकनाशकावर एकात्मवाद, खतावर एकात्मवाद, विकणाऱ्या मार्केटवर एकात्मवाद, ही जी मोनोपली आहे, दिस मोनोपली हॅज मेड अवर फार्मर्स ॲज अ स्लेव्स ऑन देअर ओन फील्ड. वी हॅव टू फाईट इट आउट फॉर द नेक्स्ट फ्रीडम. या विद्वांचं दुःख जे मी जेव्हा शेअर करतो ना, तर मला स्वतःला असं वाटते की आपल्याला जगण्याचा अधिकार आपण गमावला आहे. मी इथे निमंत्रित करतो जनमंचच्या वतीने आभार प्रदर्शनासाठी हरीश इथापे यांना. आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने 2-3 मुद्दे मला नाना आपल्याला सांगावेसे वाटतात. 8 ते 10 वर्षापासून मी ॲग्रो थिएटर या कॉन्सेप्टवरती काम करतो आहे वर्धा जिल्ह्यातल्या रोठा या गावामध्ये. हा गेलेला 31 डिसेंबर मी सुसाईड फार्मरच्या कुटुंबासोबत घालवला. सुसाईड फार्मरच्या कुटुंबातल्या सगळ्या महिला आणि त्यांची मुलं मी 31 डिसेंबरला 2 दिवसाकरता एका कार्यशाळेकरता बोलवल्या होत्या. त्यांच्या आयुष्यामध्ये थोडी आनंदाची पेरणी आपल्याला करता येईल का, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता. 60 ते 62 कुटुंबांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. 2 दिवस आम्ही तिथे घालवलेत मुलाबाळासहित. घरातल्या कर्त्या माणसाच्या मृत्यूच्या आधीची परिस्थिती आणि घरचा कर्ता माणूस गेल्यानंतरची परिस्थिती, या दोन्ही मला त्या निमित्ताने तपासायच्या होत्या. त्यात एका बाईने सुंदर वाक्य वापरलं होतं की माझा बाप आणि माझा सासरा पण आणि त्यांच्या 3 पिढ्या आयुष्यभर मातीची शेती करत आल्या म्हणून मेलेत. कदाचित त्यांच्यापैकी एखाद्याला मताची शेती करायची अक्कल आली असती तर हे मरण मला पाहावं लागलं नसतं. 60 वर्षाच्या या देशामध्ये, स्वातंत्र्याच्या 60-65 वर्षामध्ये ज्या शेतकरी कुटुंबातनं आम्ही सगळे इथे बसलेलं, मला वाटत नाही की एकही माणूस शेतकरी कुटुंबाशी संबंधित नसेल. प्रत्येक माणूस शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये शासनाने काय दिलं, शासनाने काय नाही दिलं, पण जे काही शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलं ते प्रामाणिकपणे आपल्या भावांच्या, आपल्या बहिणींच्या पदरापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आम्ही आमच्यामध्ये विकसित केली नाही आणि या नालायकीमुळं अनेक लोकांच्या आत्महत्या झाल्यात. कळंब तालुक्यातल्या तिरझडा गावामध्ये एकाच गावात 10 वर्षामध्ये 41 ते 42 लोकांनी सुसाईड केलं. कळंबमधलं तिरझडा. त्या विधवांनी स्वतःचा एक विधवा गट तयार केला. म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या कुटुंबातल्या महिलांना विधवा गट तयार करावा लागतो. हे किती मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल आमचं. दुसरीकडे शहरं फुगत चालली आहेत. आम्हाला मोह जळले आहेत. नको नको त्या वस्तूंचे मोह आम्हाला जळले आहेत. बंगल्यांचे मोह, गाड्यांचे मोह, दागिन्यांचे मोह, नेकलेस, काय नको. पण आम्ही शहरी माणसं विसरलो की मोहाच्या फुलाची दारू बनते आणि गुलाबाच्या फुलाचं अत्तर बनतं. नाना, आपण गुलाब म्हणून इथे आलात. थोडा का सुगंध तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये इथे टाकणार आणि ह्या सुगंधाचं बोळ घेऊन आमच्या मायमावल्या या पिढीसाठी आणखी संघर्ष करणार, कारण की संघर्षातनं सौंदर्य जन्माला येतं. नानांनी आणि मक्यांनी आमच्या भावना समजल्यात. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या भावना समजल्यात. त्यांनी मुंबईच्या कलावंतांना आपल्या भावना पोहोचून त्यांच्या माध्यमातून जो काही एक फंड उभा केला तो आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मी यांचा खरोखर विदर्भ भूमीच्या वतीने, सर्व कुटुंबाच्या वतीने, जनमनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आपण नेहमी आपल्यासोबत राहाल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याने माणसाला आयुष्य मिळत नाही. भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सोबत असणारा दैवत्व देऊ शकतो, पाठीशी असणारा केव्हा घाला घालू शकतो याचा नेम नाही आहे. नाना, आपण आमच्या सोबत आहात, हेच खूप मोठं बळ आम्हाला आहे आणि मानसिक बळाची खऱ्या अर्थानं गरज आहे. मी परत आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सारा अंधारच प्यावा अशी